नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाजी। तर आज आपण एक कन्नड तालुक्यातील माजी आमदार यांच्याविषयी चर्चा करणार आहोत। तर त्या आमदाराविषयी चर्चा करत असताना बऱ्याच त्यांच्या विरोधकांना वाटेल की कुठेतरी हे त्यांचे कार्यकर्ते आहेत करू किंवा त्यांचे चाहते आहेत करू, म्हणून त्यांच्याविषयी या चर्चा या ठिकाणी करताना करत आहे। तर मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मी कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता नसून मी एक एक चांगल्या कार्याबद्दल एक चांगल्या माणसाचं व्यक्तिमत्व समोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो। तर याच्यात कोणीही संभ्रम या ठिकाणी करून घेऊ नये, फक्त हा व्हिडिओ आपण बघावा, याच्यावर कमेंट आपल्याला आवडली तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करा। तर मी आज आपल्या कन्नड तालुक्याचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। गेल्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी या कन्नड सोयगाव मतदारसंघाची सेवा केलेली आहे। अनेक वेळेस त्यांना पराभवही त्या ठिकाणी स्वीकारावा लागला, पण कोणत्याही पराभवाला न जुमानता पुन्हा ते म्हणतात ना, यशाची पहिली पायरी ही अपयश असते। तर कुठेतरी या पराभवातून एक वेळेस आपल्या या कन्नड तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी झाले आणि या आमदाराने संधीचं सोनं कसं करायचं हे कन्नड तालुक्यातील लोकांना या ठिकाणी दाखवून दिले। बरेच आमदार आपल्या कन्नड तालुक्यामध्ये होऊन गेले, ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या परीने त्यांच्या कार्यात काम त्या ठिकाणी केले, पण कुठेतरी माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी या कन्नड तालुक्याला चार चांद लावण्याचं काम या ठिकाणी केले। कारण त्यांच्या माध्यमातून आपल्या कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला त्यांनी छोटे मोठे का व्हायना कामं त्या ठिकाणी दिले। तर बरेच जण त्या ठिकाणी म्हणतात की कामाची यादी पाठवा, तर ही कामाची यादी जर तुम्हाला लागत असेल तर उदय भाऊ यांच्याकडे संपर्क साधावा किंवा त्यांच्या पीए त्यांच्याकडे संपर्क साधून त्यांनी कोणते कोणते काम या ठिकाणी केलेले आहे तर ती यादी त्यांच्याकडे मिळेल, तुम्ही माझ्याकडे संपर्क या ठिकाणी करू नये। तर मित्रांनो, आपण कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही राजकीय पुढारीची बाजू न घेता आपण एक चांगल्या प्रकारे त्यांनी काय कामं केले हे लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। मित्रांनो, उदयसिंग राजपूत यांना 2-3 वेळेस आमदारकीला पराभव त्या ठिकाणी मिळाला आणि या पराभवातून त्यांना 2019 ला या कन्नड सोयगाव तालुक्यातील मतदारांनी संधी दिली आणि या संधीचं सोनं उदय भाऊ यांनी चांगल्या पद्धतीने केले। त्यांनी प्रत्येक खेड्यापाड्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे विकासाचे काम लोक गावापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले। मग सभा मंडप असो, गट्टूचे काम असो, रोडाचे असो, पुलाचे असो, मित्रांनो आज बरकतपूरला जो पूल त्या ठिकाणी झालेला आहे तर अक्षरशः बऱ्याच कोटीचा तो पूल आणि एक चांगल्या प्रकारचा एक तो मोठा पूल उदय भाऊ राजपूत यांच्या माध्यमातून झालेला आहे। बरेच काम उदय भाऊ राजपूत यांनी या तालुक्यामध्ये केलेले आहे। तर काहीतरी योगायोग काहीतरी त्यांच्याकडून थोड्याशा चूक झाल्यामुळे त्यांना लोकांनी पुन्हा 2025च्या निवडणुकीत त्या ठिकाणी नाकारले आणि त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला। तर कुठेतरी ते वातावरण लाडक्या बहिणीचं होतं किंवा कुठेतरी थोडंफार जातीपातीचं राजकारण त्यावेळेस थोडं कारणीभूत त्या ठिकाणी ठरलंय आणि विकास बाजूला राहून त्या ठिकाणी संजनाताई जाधव या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून आल्या आणि कुठेतरी एक उगवता तारा उदय राजपूत त्या 2025च्या आमदारकी निवडणुकीत त्या ठिकाणी मावळला, पण तरी त्यांनी कोणतीही त्या ठिकाणी हार न मानता अजूनही ते लोकांच्या सुखा दुःखामध्ये त्या ठिकाणी जातात आणि त्यांचा पराभव होण्याचा टर्निंग पॉइंट कोणता होता की त्यांनी गेल्या 25-30 वर्षापासून या कन्नड सोयगाव तालुक्यातील मतदारावर राज्य करण्याचं कारण काय होतं? कारण ते पूर्ण कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये अपडेट होते, कोणाच्या सुखा दुःखाला ते कायम त्या ठिकाणी धावून जात होते आणि कुठेतरी एक प्रेमाचा आपुलकीचा माणूस उदय भाऊ यांच्याकडे लोक पाहतात आणि कुठेतरी ज्यावेळेस ते आमदार झाले असता त्यांचा कामाचा व्याप त्या ठिकाणी वाढला आणि कन्नड तालुक्यामध्ये कामं आणण्यासाठी ज्यावेळेस ते शहरामध्ये मुंबई सारख्या शहरात त्या ठिकाणी जात असताना
कुठेतरी त्यांचा वेळ लोकांना जनतेत देण्यात कमी पडला आणि लोकांना काम बी पाहिजे होतं आणि त्यांच्या लग्न कार्य सुखासुखाला भेटी त्या ठिकाणी पाहिजे होत्या. पण कुठेतरी जर विकासाचे काम आणायचे तर कन्नड तालुका त्या ठिकाणी कन्नड तालुक्याच्या भेटीगाठी कमी प्रमाणात होत होत्या आणि जर कन्नड तालुक्याच्या लोकांसोबत भेटीगाठी करायच्या तर विकासाचे काम त्या ठिकाणी कमी होत होते. पण कुठेतरी सकाळी मुंबईला त्या ठिकाणी भाऊ उदयसिंग राजपूत दिसायचे आणि रात्रीला पुन्हा कोणाच्या तरी सुखा दुःखात उदय भाऊ त्या ठिकाणी दिसायचे. तर कुठेतरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम त्या ठिकाणी केले. पण काही कारणास्तव आणि एक त्यांचा थोडासा पराभवाचा कारण एक की कार्यकर्ते त्यांचे होते ते कार्यकर्ते उदय भाऊ यांना खुश त्या ठिकाणी ठेवता आले नाही किंवा कोणती तरी चुका भाऊकडून त्या ठिकाणी झाल्या आणि विधानसभेच्या 2025च्या निवडणुकीमध्ये कुठेतरी कार्यकर्त्यांमध्येच नाराजगी त्या ठिकाणी दिसून आली आणि पुन्हा उदय भाऊ राजपूत यांनी सगळी अक्कल शिवसेना म्हणजे धनुष्य बाणाकडे असताना उदय भाऊ यांनी ज्यावेळेस शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी फुटले आणि बऱ्यापैकी आमदार त्या ठिकाणी गुवाहाटीला पळून गेले. पण कुठेतरी एक भोळ्या भावडाचा स्वभाव असणारे उदय भाऊ राजपूत यांनी पक्षाची किंवा नेत्याची गद्दारी न करता एकनिष्ठपणा त्या ठिकाणी दाखवला आणि कुठेतरी म्हणतात ना सत्य हे परेशान होतो पण पराभव त्या ठिकाणी होणार नाही आणि कुठेतरी उदय भाऊ यांचा ते परेशान आहे. पण येणाऱ्या काळात आज बी स्वाभिमानाने लोक आज आमदार उदयसिंग राजपूत यांना स्वाभिमानाने त्या ठिकाणी बघतात. आता ज्यावेळेस आपले चंद्रकांत खैरे साहेबांनी या ठिकाणी बोलताना सांगितले की आपल्या तालुक्यामध्ये कोणाची गरज नाही, आपल्या तालुक्यामध्ये एकनिष्ठ आमदार उदयसिंग राजपूत असताना इतर नेत्याची गरज या ठिकाणी लागणार नाही असं विधान माजी खासदार चंद्रकांत खैरे साहेबांनी या ठिकाणी केले होते. तर कुठेतरी उदयसिंग यांच्या एकनिष्ठपणाचे गुणगान पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घेतले जाते की कुठेतरी लोक उगवत्या सूर्याकडे त्या ठिकाणी पळतात. पण उदय भाऊ यांनी कोणत्याही मोह मायाला न फसता त्यांनी एकनिष्ठपणा राखून त्या ठिकाणी आता जरी त्यांना आज तर ते शिवसेना गटामध्ये असते तर ते आज आमदार या तालुक्याचे पुन्हा त्या ठिकाणी राहिले असते. पण त्यांनी या खोट्या नाट्या गोष्टीला किंवा पैशाच्या लालचीला किंवा गद्दारी न करता इमानदारी त्या ठिकाणी टिकवत आज ते स्वाभिमानाने ताटमान त्या ठिकाणी घेऊन चालतात. थोडस लोकांनी आताच मागे एका जणांनी म्हटलं होतं की उदय भाऊ यांनी आमदारांसाठी जे मुंबईला घर मागतले तर ते स्टेटमेंट उदय भाऊच्या अंगाशी कुठेतरी आले. तर मित्रांनो उदय भाऊ राजपूत यांनी हे घर स्वतःसाठी त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक आमदारासाठी त्या ठिकाणी मागले होते. कुठेतरी विसावासाठी आमदाराला त्या ठिकाणी घर त्या ठिकाणी पाहिजे कारण मुंबई ही खूप महागाची सिटी आहे आणि कुठेतरी जर महागाची सिटी म्हणल्यावर 2 पैसे त्या ठिकाणी खर्च करायचे तर इकडून दोन पैसे लोकांकडून खाऊन त्या ठिकाणी खर्च करावा लागत होते. तर कुठेतरी आमदारांना घर त्या ठिकाणी भेटावे म्हणून उदय भाऊ यांनी सर्व आमदारांची समस्या त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्यात आली. पण कुठेतरी लोकांनी उदय भाऊ यांना त्या ठिकाणी जास्त ट्रोल करण्यात आले की उदय भाऊ यांना मुंबईमध्ये त्या ठिकाणी घर लागू राहिलं म्हणून कुठेतरी लोकांनी या शब्दाचाही त्यांच्यावर नाराजगी व्यक्त या ठिकाणी केली. तर मित्रांनो उदय भाऊ राजपूत एक चांगला स्वभावाचा माणूस आहे आणि मी ज्या वेळेस ते आमदारकीला असताना मी त्यांच्या विरोधात अनेक आंदोलन त्या ठिकाणी केले. पण कुठेतरी मी आंदोलन करत असताना कोणत्याही मनामध्ये वैर राग रुसवा न ठेवता मी ज्या ठिकाणी ज्या रस्त्यासाठी ज्या गोष्टीसाठी आंदोलन केले त्या गोष्टी पूर्ण करण्याचं काम उदयसिंग राजपूत यांनी केलेलं आहे. कारण मी ज्यावेळेस त्यांच्या एखाद्या रस्त्याचं आंदोलन जरी गेलं तर संध्याकाळपर्यंत त्या रस्त्याची डागडुजी या ठिकाणी चालू व्हायची. एवढे अपडेट उदयसिंग राजपूत आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी राहायचे. पण आता बऱ्यापैकी विकास या ठिकाणी ठप्प झालेला आहे. पण अजून 4 वर्ष त्या ठिकाणी बाकी आहे आणि मला वाटतं ताईच्या माध्यमातूनही आपल्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी होणार आहे. कारण उदयसिंग राजपूत यांना आपल्या कन्नड तालुक्याच्या विकासाची इतकी आस होती की जर एखादा लहान मोठा पुढारी कधी आला तर त्या पुढाऱ्याच्या बुटा सगळे पायाचे त्या ठिकाणी पडत होते आणि आज एकच होती की माझ्या कन्नड तालुक्याला तुमच्या माध्यमातून निधी द्या. तर असा कुठेतरी एक तळमळीचा माणूस त्या ठिकाणी होता. लोकांना त्यांची तळमळ त्या ठिकाणी कळाली नाही. असं ते म्हणतात ना
दुनिया ही लबाडाची नाही, दुनिया ही एक चांगला माणूस कुठेतरी तालुक्याने मिस या ठिकाणी केलेला आहे. मला वाटतं आपण सगळ्याला 10 वर्ष त्या ठिकाणी दिले, तर एक वेळेस पुन्हा उदयसिंग राजपूत यांना आपण संधी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे नव्हती. पण जाऊ द्या, जे बी होतं ते चांगलं आहे, कारण परिवर्तन हे गरजेचं आहे. उदयपूर सिंग राजपूत हे बी थोडे त्यावेळेस काही हवामध्ये असेल, तर कुठेही त्यांनाही आता कळलं असेल की मतदारांना काय त्या ठिकाणी लागतं, मतदारासोबत कसं अपडेट राहणं पडतं, कार्यकर्त्यांना कसं घेऊन त्या ठिकाणी जायचं असतं. तर हे उदय भाऊ यांना या पराभवातूनही शिकायला या ठिकाणी मिळणार आहे. कारण कुठेतरी पराभवातूनच माणसाला धडा त्या ठिकाणी शिकतो. कारण आपण बच्चू भाऊ कडू यांचं उदाहरण या ठिकाणी घ्या. ज्या वेळेस सत्तेत होते त्यावेळेस शेतकऱ्यांचा कळबळा त्या ठिकाणी आला नाही, आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांनी त्यांचा पराभव त्या ठिकाणी केला त्यावेळेस त्यांना या शेतकऱ्यांचं अपंगाचं महत्व त्या ठिकाणी कळालं. आणि आज ते सरकारच्या विरोधात मोठमोठाले आंदोलन उपोषण त्या ठिकाणी करत आहे. तर कुठेतरी पराभव सुद्धा माणसाला जमिनीवर उतरवण्याचं काम या ठिकाणी करत असतात, आणि हेच काम उदयसिंग राजपूत यांना मतदारांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर त्या चुका होत्या किंवा नव्हत्या या उदय राजपूत यांना करणार आहे. आणि येणाऱ्या पुन्हा विधानसभा निवडणुकीला ज्या चुका त्यांच्याकडून झाल्या होत्या त्या चुका दुरुस्त करून ते पुन्हा नवीन लढाईसाठी आपल्या या कन्नड तालुक्यामध्ये या ठिकाणी पुन्हा आमदारकीसाठी सज्ज होईल, अशीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि मित्रांनो, एक सांगण्याचं कारण मी पहिले तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय नेत्याचा कार्यकर्ता नसून मला ज्या गोष्टी आवडत्या मी त्या सोशल मीडियावर या ठिकाणी मांडत असतो. प्रत्येक जण मला त्या ठिकाणी ट्रोल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. मित्रांनो, राजकारणाच्या ठिकाणी पण एखादा चांगलं व्यक्तिमत्व जर आपलं काम त्या ठिकाणी करत असेल तर कुठेतरी एक मोकळ्या मनानं कूटनीती न बाळगता चांगल्या माणसाचं काम हे दुनियासमोर मांडणं गरजेचं आहे. आणि तुम्हालाही माहितीये, बरेच जण उदयसिंग राजपूतवर अजूनही प्रेम करतात, आणि लोकांना जाणवतंय की उदयसिंग राजपूत एक चांगला नेता होता, चांगला आमदार होता, आणि त्यांनी प्रत्येक गावाला कामही त्या ठिकाणी केलेलं आहे. पण काहीतरी एक जातीपातीचा किंवा एक लाडक्या बहिणीचा इफेक्ट असल्यामुळे उदयसिंग राजपूत यांना लोकांनी नाकारले. तरी उदय राजपूत हे कोणतीही लोकांनी जो दिलेला कोल मान्य करून ते ज्या चुका त्यांच्याकडून झालेल्या या चुका दुरुस्ती करून पुन्हा लोकांमध्ये अपडेट, लोकांच्या सुखादुखामध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहे. तर एक चांगला स्वभावाचा माणूस असल्यामुळे मला त्यांच्याविषयी 2 शब्द या ठिकाणी मांडावेसे वाटले, आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे 2 शब्द या ठिकाणी मांडले. धन्यवाद.